ओके. नमस्कार प्रेक्षकांनो, माऊली न्यूज मीडियामध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. सध्या महाराष्ट्रामध्ये 288 विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान प्रक्रिया पार पडताना पाहायला मिळते. सध्या आपण केज विधानसभा मतदारसंघातील तांदळाचीवाडी येथील मतदान केंद्रावर आहोत आणि येथील परिस्थिती पाहता लक्षात घेता, कारण की येथे पोलीस बंदोबस्तामध्ये ही मतदान प्रक्रिया पार पडताना पाहायला मिळते. साधारणतः या ठिकाणी सकाळपासून आतापर्यंत 30% आसपास मतदान प्रक्रिया पार पडलेली पाहायला मिळते. सर्वात कमी सकाळपासूनचा आकडा पाहायला लक्षात येता केज विधानसभा मतदारसंघातील सर्वात कमी जे काही बीड विधानसभा मतदारसंघातील 6 विधानसभा मतदारसंघ आहेत, त्यापैकी केज विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वात कमी मतदान प्रक्रिया पार पडलेली पाहायला मिळते. साधारणतः आता बीड विधानसभा मतदारसंघातील 32 ते 33% आसपास गेलाय, तरी केज विधानसभा मतदारसंघ हा 25% आसपास आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आता आपण तांदळाचीवाडी येथील मतदान केंद्रावर आहोत आणि येथील मतदान प्रक्रिया ही 30% आसपास पार पडलेली आहे. येथील मतदार बांधवांशी सुद्धा संवाद साधणार आहोत. नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे, येथील मतदान कशा पद्धतीने पार पडतंय हे सुद्धा पाहणं औचित्याचं ठरणार आहे. माऊली न्यूज मीडियासाठी अभिजित पवार, बीड. आमची कमीत कमी प्रतिक्रिया आहे की 100% मतदान करून घेण्याची, आणि जे कोणी गावात नसतील त्यांना 100% आम्ही गावात आणून मतदान हक्क बजवायचं काम करू. निवडणुकीचा एक महोत्सव, एक पर्व म्हणून आपण या विधानसभा निवडणुकीकडे पाहत असतो आणि या ठिकाणी लोकांचा उत्साह आहे. परंतु बरेचसे गावातले काही लोक हे ऊसतोड मजुरीसाठी गेलेले असल्यामुळे त्यांचं मतदान थोड्याफार प्रमाणामध्ये कमी होऊ शकतं. या ठिकाणी तांदळाचीवाडी हे मतदान केंद्र क्रमांक 33 आहे आणि ह्याच्यामध्ये एकूण मतदार 593 आहेत. त्यापैकी आता 593 आहेत आणि 176 आत्तापर्यंत मतदान झालेलं आहे. म्हणजे जवळपास 30% मतदान हे 12 वाजेपर्यंत झालेलं आहे. साधारणतः मागच्या लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळेस 88 ते 89% मतदान झालेलं होतं, परंतु या विधानसभा निवडणुकीमध्ये तशा पद्धतीने मतदान होताना दिसत नाही आहे. तरी लोकांनी उत्साहानं या निवडणुकीच्या पर्वामध्ये सहभागी व्हावं आणि लोकशाही बळकट करावी अशी मी निवडणूक विभाग 232 केज विधानसभेमार्फत सर्व मतदारांना आवाहन करतो. धन्यवाद. नेमकं काय सध्या पोलिसांचा बंदोबस्त कशा प्रकारचा आहे? इथं पोलिसांचा बंदोबस्त अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्यांनी दिलेला आहे. प्रत्येक जवळपास 70% बूथ हे वेब कॅमेऱ्यानं निगराणीखाली आहेत. त्यामुळं या ठिकाणचं मतदान प्रक्रिया ही अत्यंत शांततेने आणि एक नियोजनबद्ध पद्धतीने चालू आहे. त्यामुळं 232 केज विधानसभा या पूर्ण तालुक्यातलं नियोजन जे आहे ते अतिशय उत्कृष्ट असं नियोजन येथील निवडणूक अधिकाऱ्यांनी केलेलं आहे. त्याबद्दल त्यांचे आम्ही BLO म्हणून मी त्यांचं धन्यवाद व्यक्त करतो.